नागपूरच्या कोराडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 3 महिन्यांची गर्भवती असलेल्या 22 वर्षीय अविवाहित तरुणीचा गर्भपात झाला। त्यानंतर बदनामीच्या भीतीने तिनं बाथरूमच्या खिडकीतून भ्रूण बाहेर फेकल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर कोराडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून तरुणीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नागपूरच्या कोराडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सुमारे 3 महिन्याच्या गर्भावस्थेनंतर गर्भपात झाल्यानंतर भ्रूण बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकल्याचा आरोप 22 वर्षीय अविवाहित युवतीवर करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार रविवारी सकाळी युवती आपल्या आईसोबत मॉर्निंग वॉकला गेली होती। घरी परतल्यानंतर काही वेळातच तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या। त्यानंतर ती बाथरूममध्ये गेली। त्याच ठिकाणी तिचा कथितरित्या गर्भपात झाला। युवतीने आपली गर्भावस्था कुटुंबियांपासून लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे। गर्भपातानंतर कुटुंबियांना ही बाब समजण्याची आणि सामाजिक बदनामीची भीती वाटल्यानं ती घाबरली आणि तिनं भ्रूण बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत आवश्यक पुरावे जमा केले असून युवतीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। दरम्यान या गर्भधारणेमागे नेमकी परिस्थिती काय होती आणि यामागे कथितरित्या सहभागी असलेला युवक कोण आहे याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे गर्भपात नैसर्गिकरित्या झाला की त्यामागे अन्य काही कारण होतं हे वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून मेडिकल आणि फॉरेन्सिक अहवालानंतर प्रकरणातील अधिक तथ्य समोर येण्याची शक्यता आहे।